रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आज 24 जून म्हणजे आद्रा नक्षत्र निघून 2 दिवस झाले. मी म्हणालो होतो 22 तारखेला पावसाला सुरुवात होईल, परंतु कुठंतरी पडलाय. आपल्याला पडला असेल नसेल सोडून द्या, पण मुंबई असेल, पुणे असेल, बारामती असेल, बीडच्या काही भागात, इकडं खर्डा असेल, बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. आणि आज पुन्हा 24 तारखेला आपल्या रायमो आणि परिसरात बारीक सततधारा, थेंब छोटे आहेत पण चालू आहे. दुपारनंतर याची क्षमता वाढणार आहे. पाहूया किती वाढतोय, काय होतंय. ती नक्कीच वाढेल अशी अपेक्षा आहे. काल परवा आमचे मित्र राहुल सोनसळे यांच्या भगिनीचा आज शुभविवाह आहे भानकवाडी येथे. त्यांनी 2 दिवसापूर्वी फोन केला होता की 24 तारखेला पाऊस आहे का. मी त्यांना म्हणलो होतं नक्कीच लग्नाचं नियोजन निवाऱ्याच्या ठिकाणी करा. पाऊस नक्की येणार आहे. जास्तीचा पाऊस आहे, कमी अधिक जास्त येऊ शकतो, पण पाऊस हा येणारच असं मी त्यांना ठामपणे सांगितलं होतं. तसंच वाळवा तालुक्यातून साखराळे या गावावरून रात्री फोन आला होता, पावसाची काय परिस्थिती आहे. त्यांच्याकडे थोडं प्रमाण कमी आहे, पण पाऊस येत राहील. रात्री त्यांच्याकडे थोडाफार झाला, आणखी होत राहील. हा थोडं थोडं करून पूर्णतः महाराष्ट्र व्यापणार आहे. आणि खरोखर शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आहे. पाऊस येत राहील. उद्या असाच राहील, थोडा कमी होऊ शकतो, परवा आणखी कमी होईल. पण शनिवारी असाच आज जसा आहे तसा शनिवारीही पाऊस राहील अशी एक अपेक्षा करतो आहे. पण सर्वांना उत्सुकता आहे की धो आला पाहिजे, मोठा आला पाहिजे, पाणी झालं पाहिजे अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पाहूया भगवंत किती त्याला प्रतिसाद देतोय. गेल्या वर्षी आपण वैतागलो होतो, यायला नाही पाहिजे. त्याचा फटका आपल्याला नक्कीच बसलेला जाणवत आहे. रामकृष्ण आणि शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी मध्ये 2-3 दिवस लाईक करा हा शब्द वापरलाच नाही, कारण तुम्ही सर्व निराश होता त्याच्यामुळं, परंतु आता पुन्हा वापरतोय. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ऐका, इकडे तुम्ही पाहताय डोंगराकडे कसं वातावरण तयार झालं आहे. याच्यामुळं आता लक्षात येते, पण दमट वातावरणाची गरज आहे. आता गार लागते, गार लागायला नाही पाहिजे. जर दमट असेल तर वाढू शकतो. थोडी गारवा जाणवत आहे. अपेक्षा करू दमट तयार होण्याची. रामकृष्ण.